वर पाहिजे अशी जाहिरात करून लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळे कारणे सांगून 11,45,000 रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या महिलेला बिबेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले। फसवणूक केलेली रक्कम फिर्यादीला परत मिळवून दिली आहे। हर्षला डेंगळे असे या महिलेचे नाव आहे। फिर्यादी यांनी वृत्तपत्रात वर पाहिजे ही जाहिरात पाहून संपर्क केला। त्यांना ममता जोशी वधू असतील असे सांगितले। त्यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून आपली मावस बहीण आजारी असून तिला भेटायला कोल्हापूरला आलो असल्याचे सांगितले। काही दिवसांनी आपल्याला अपघात झाला असून उपचारासाठी पैशांची आवश्यकता आहे, पुण्याला परत आल्यावर पैसे परत करण्याचे खोटे सांगितले। त्यांच्याकडून 18 एप्रिल ते 1 जून 2025 या काळात 11,45,350 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करायला लावले। या गुन्ह्यात बिबेवाडी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून महिलेचे नाव निष्पन्न झाले। तिचे नाव ममता जोशी नसून हर्षला डेंगळे असल्याचे निष्पन्न झाले। या महिलेला नोटीस पाठवून तपास कामी हजर राहण्यास सांगितले। ती पोलीस ठाण्यात हजर झाली। पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे यांनी तपास करून तिने वापरलेले 3 मोबाईल जप्त केले। फसवणूक करून मिळालेली रक्कम 11,45,350 रुपये फिर्यादी यांना परत मिळवून दिले। या महिलेला दोषारोपांसह न्यायालयात हजर केले। न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला।